नमस्कार. मी डॉक्टर माधव मुतालिक. शब्दांच्या पलीकडले हे एक नवीन सदर आपण सुरू करतोय आणि आज या सदराचा पहिला भाग आहे. शब्दांच्या पलीकडले म्हणजे कवितेचा जन्म कसा होतो हे सांगणारं सदर. शब्दांच्या पलीकडली सारी दुनिया, शब्दांच्या पलीकडली सारी दुनिया, शब्दांच्या अलीकडले आपुले जगणे. शब्दांच्या पलीकडली सारी दुनिया, शब्दांच्या अलीकडले आपुले जगणे. शब्दांपाशी अडखळते जी रेषा, त्या रेषेवरती आपुले हसणे रडणे. शब्दांच्या पलीकडली सारी दुनिया, ही सगळी शब्दांच्या पलीकडची दुनिया आहे. मनाच्या आत खोल खोल मनाच्या तळाशी दडलेल्या ज्या भावना आहेत त्या भावनांची गूढ दुनिया. शब्दांच्या पलीकडलं सगळं माणूस व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो, विविध प्रकारे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. कधी नजरेतून, कधी खाणाखुणातून, कधी नुसत्या स्पर्शातून, हुंकारातून, उद्गारातून, कधी नुसत्या शांततेतून. सर्व प्रकारे माणूस व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो आणि या व्यक्त होण्याची जी विविध माध्यमं आहेत त्याच्यातून रूप, रस, गंध, लय, ताल अशा असंख्य भावना व्यक्त होत असतात. आणि हे व्यक्त करण्याच्या माध्यमांची गंमत अशी आहे की कधी ते संगीत बनतं, कधी नाट्य बनतं, कधी साहित्य बनतं, कधी काव्य बनतं. साधं सरळपणे जेव्हा सांगता येत नाही, व्यक्त होता येत नाही, तेव्हा शब्दांच्या पलीकडलं व्यक्त करण्याच्या माणसाच्या या अद्भुत शक्ती जाग्या होतात. खूप काही लांब लचक सांगण्यापेक्षा पटकन सांगून टाकण्यासाठी सुद्धा माणूस या शक्तींचा आधार घेतो. साधं ढोबळपणे सांगण्याऐवजी जास्त सुंदर किंवा वेगळं करून एखादं काही सांगितलं जातं, किंवा ढोबळ पद्धतीने सरळपणे जे सांगता येत नाही ते अशा शक्तीतून जादुई पद्धतीने व्यक्त होतं. तेव्हा माणसाचा कलावंत होतो आणि कलेचा जन्म होतो. आणि म्हणून विविध ललित कलांना यातू असं म्हटलेलं आहे. यातू म्हणजे जादू, जादू, मॅजिक, चमत्कार. आणि म्हणूनच एखादा कवी कधीतरी अशी चमत्कृती आपल्याला करून दाखवताना सापडतो. पाणी खळाळत आलंय हे सांगायचंय, पण कवी म्हणतो, उसळत घुसळत फेसाळत जळ आले दाही दिशांनी, आले नवे नवे पाणी. उसळत घुसळत फेसाळत जळ आले दाही दिशांनी, आले नवे नवे पाणी. किंवा एखादा नर्तक किंवा नर्तकी यांची पावलं धुवाधार गतीनं एखाद्या लयकारीवरती लिलया थिरकतात. एखादा गायक स्वतःभोवती मस्त नाचल्यासारखा गात असतो आणि मग उंच उंच ताना घेत हळूच अलगत समयवर येतो. किंवा एखादा नट रंगमंचावर एका सुरेख स्वगतातून आपल्याला त्याच्या आयुष्यात घेऊन जातो आणि एका क्षणात झपाटून टाकतो. हे सगळं जादूगारासारखं होतं. तेव्हा सर्वसामान्य माणूस चकित होतो, डिंगमूड होऊन सर्वसामान्य माणूस पाहत राहतो, चक्रावून जातो. जणू काही तानसेनानं दीपराग आळवून दिवे लावून दाखवावेत अशा क्षणी माणूस जसा चक्रावून जाईल तसा सर्वसामान्य माणूस चक्रावून जातो. कारण सर्वसामान्य माणसाला रागदारी एखाद्या वेळेस कळणार नाही, एखादी स्वरमालिका त्याला कळणार नाही, एखादं अवघड चित्र असेल त्या चित्राच्या मागचा अर्थ कळणार नाही, वाद्यसंगीत त्याला कळणार नाही. या सगळ्या सर्व माध्यमांमध्ये व्यक्त होण्याकरता अतिशय सोपं माध्यम म्हणजे शब्द. कारण हे सर्वसामान्य माणसाला समजणारे असतात आणि सांगणाऱ्यालाही सोपे. आणि म्हणून या सगळ्या अवघड माध्यमांच्या ऐवजी शब्द हे माध्यम त्यातल्या त्यात कळायला सोपं असल्यामुळं गंमत अशी होते की शब्दांच्या पलीकडलं सांगण्यासाठी पुन्हा शब्दांचाच आधार घेतला जातो. शब्दामधून व्यक्त होण्यासाठी जी विविध माध्यमं वापरली जातात त्यात कविता, कथा, लेख, संवाद, कादंबरी, नाटक अशा विविध पद्धतींनी कलावंत व्यक्त होतो. शब्दांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या या सगळ्या अभिजात सहज कला समजल्या जातात. या सगळ्यांमध्ये कमीत कमी शब्दात व्यक्त होणारी असते ती कविता.
एखादी कथा, कादंबरी, नाटक लिहिण्यासाठी 200, 300, 500, 400, 1000 इतके तरी शब्द वापरावे लागतात. या सगळ्यांच्या तुलनेत कवितेचं वैशिष्ट्य असं की ती अल्पाक्षरी असते. 15, 20, 30, 40 शब्दामध्ये कविता चमत्कार घडवते. इतक्या कमी शब्दात कधी कधी आयुष्याची गोष्ट सांगून जाते किंवा आयुष्यात आलेला एखादा चटका लावणारा अनुभव सांगून जाते. कुसुमाग्रजांची कविता आठवत असेल आपल्याला, कणा. पावसामध्ये, पुरामध्ये घरदार वाहून गेल्यानंतर ताठ मानेनं उभा राहणारा तो माणूस तो कुसुमाग्रजांकडे येतो. कवीला वाटतं की हा काहीतरी मागायला आलाय, तर तो 2 वाक्यामध्ये आपल्याला काय हवंय ते सांगतो. तो म्हणतो, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा. बस एवढ्या 2 ओळीमध्ये त्याच्या आयुष्याचं सगळं तत्वज्ञान तो कवीला सांगून जातो. कुसुमाग्रज हा कवी मला खूप आवडतो. आणखी एक कुसुमाग्रजांची छोटीशी कविता आहे, वानगी दाखल, की जीवन म्हणजे काय हे इतक्या सोप्या शब्दामध्ये कविता सांगून जाते. कुसुमाग्रजांची कविता आहे, अनंततेचे गहन सरोवर. अनंततेचे गहन सरोवर, त्यात कडेला विश्वकमल हे फुले सनातन. अनंततेचे गहन सरोवर, त्यात कडेला विश्वकमल हे फुले सनातन. त्या कमळाच्या एक दळावर पडले आहे थोडे दहीवर. थरथरणाऱ्या त्या थेंबाला पृथ्वीवरचे आम्ही मानव म्हणतो जीवन. अनंततेचं हे अफाट सरोवर पसरलेलं आहे आणि या सरोवराच्या एका कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये, एका कडेला एक कमळ उमललेलं आहे. त्या कमळाच्या एका पाकळीवरती थरथरणारा एक दवबिंदू आहे आणि त्या दवबिंदूला आम्ही मानव जीवन म्हणतो. अनंततेचे गहन सरोवर, त्यात कडेला विश्वकमल हे फुले सनातन. त्या कमळाच्या एक दळावर पडले आहेत थोडे दहीवर. थरथरणाऱ्या त्या थेंबाला पृथ्वीवरचे आम्ही मानव म्हणतो जीवन. इतके समर्पक आणि सुंदर शब्द कधी कधी जन्माला येतात. शब्दांच्या पलीकडे जे काय आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कवी एक छोटासा पूल बांधत असतो. तो हा छोटासा पूल म्हणजे कविता. कविता हा अतिशय कमी लांबीचा, अतिशय मनोरम असा पूल आहे, जो आपल्याला शब्दांच्या पलीकडे घेऊन जातो. इट इज द शॉर्टेस्ट ब्रिज मेड अप ऑफ वर्ड्स विच टेक्स यू टू द फिलिंग्स. आणि ही जी कविता असते तिची गंमत अशी असते, ही कुठल्याही पूर्वनियोजित आराखड्याशिवाय येते. झपाटल्यासारखी येते, अचानक येते, उत्स्फूर्तपणे येते. अ ट्रू पोएट्री हॅज नो कॉन्शियस प्लॅन. प्लॅन, आराखडा, जुळणी, जुळवाजुळव. कथा, कादंबरी, नाटक जेव्हा कलावंत लिहितो तेव्हा कमीत कमी त्याच्या मनामध्ये एखादं कथेचं बीज पहिल्यांदा आकार घेतं आणि मग त्याला सुचायला लागतं. नंतरची जी सुचण्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सुद्धा झपाटल्यासारखं, उत्स्फूर्त, अचानक असं असतं. आपण ऐकलं असेल की एखाद्या नाटककारांनी एखाद्या ठिकाणी जाऊन एका रात्रीमध्ये एक अंक सलग लिहून काढला. हो, ते झपाटल्यासारखं असतं, तरी पण त्याला एक आराखडा असतो, एक पूर्वपीठिका असते, काहीतरी पूर्वनियोजित असतं. कवितेमध्ये आराखडा, ठरवाठरवी, जमवाजमवी, आखणी, मोडतोड असे जागोजागी ठरवून केलेली कोणत्याही प्रकारची प्रेरणी नसते. ती कविता कशी होईल, कधी कशी झपाटल्यासारखी होईल हे आपल्याला माहिती नसतं. कदाचित मनामध्ये काहीतरी चिंतन चालू असेल, गूढ चिंतन चालू असेल, कित्येक दिवस चालू असेल आणि मग अचानक शब्द आकार घेत असतील. किंवा कधी कधी गूढ चिंतन चालू आहे ते त्या कवीला सुद्धा कळणार नाही आणि एखाद्या क्षणी काहीतरी होत असेल आणि अचानक झपाटल्यासारखी ती कविता जन्माला येत असेल. मनाच्या गाभ्यात सुरू असलेल्या अज्ञात आंदोलनांचं, चिंतनांचं अचानक प्रकटन होणं म्हणजे कविता. अशी कविता असू शकते. हे जे शब्दांच्या पलीकडलं जे काही आहे ते कवी का लिहितो, ते त्याला का सुचतं, ठराविक वेळेलाच का सुचतं, इतर वेळी का सुचत नाही, त्याला ते कुठं सुचतं, मुळात कवीला कविता सुचतेच का, हे असे असंख्य प्रश्न काव्य रसिकांना पडलेले असतात, कलावंतांनाही पडलेले असतात. तसेच हे प्रश्न शास्त्रज्ञांनाही पडले
मानसशास्त्रज्ञांनाही पडले. सिग्मंड फ्रॉइड नावाचा प्रख्यात मानसशास्त्रज्ञ आहे, त्यानं देखील हे कोडं उलगडण्याचा प्रयत्न केला. विविध प्रयोगांच्या आधारे सिग्मंड फ्रॉइडनं काही मूलभूत आणि मजेशीर असे सिद्धांत मांडले आपल्या मनाविषयी. आणि शब्दांच्या पलीकडचं जे आहे ते शब्दांच्या अलीकडं कसं येतं, ते का कवीला सुचतं, कसं सुचतं, कधी सुचतं, त्याच्या मागे काय दडलेलं असतं, याचा शोध घेण्याचा त्यानं प्रयत्न केला. सिग्मंड फ्रॉइडनंच नाही, कित्येक मानसशास्त्रज्ञांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शब्दांच्या पलीकडले हे जे आपण आज सदर चालू केलेलं आहे, त्यातला आज हा पहिला भाग संपला. हे जे काही कवितेचं मानसशास्त्र आहे आणि शास्त्रज्ञांना आणि वैज्ञानिकांना आणि कलावंतांना ह्याच्यातून काय काय त्यांच्या हाती गवसलं, काय काय त्यांना सापडलं, हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. मी डॉक्टर माधव मुतालिक. आज हा पहिला भाग आपण ऐकलात म्हणून आपले आभार मानतो आणि मला खात्री आहे आपल्याला उत्कंठा असेल दुसरा भाग पाहण्याची. धन्यवाद.